नमस्कार, मी श्रुती कुलकर्णी. वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्रात सर्वप्रथम एक नजर ठळक घडामोडींवर. जुनी पेन्शन योजनेसाठी विविध शासकीय कर्मचारी आक्रमक. पेन्शन योजना लागू करा, अन्यथा काम बंद आंदोलनाचा दिला इशारा. महापालिकेच्या वतीने पाण्यासाठी महिलांसाठी पाणी अभियानाचे घेतले उपक्रम. भवानी पेठेतल्या पाणी गिरणीत केली महिलांनी पाहणी. आणि कामगारांच्या बोनससाठी उपोषणकर्ते पावसात भिजले. आपल्या जीवाची पर्वा न करता धो-धो पावसात भिजून सुरू ठेवले आमरण उपोषण. बातमीपत्रात इथे वेळ झालीये सविस्तर बातम्यांची. जुनी पेन्शन योजनेसाठी विविध शासकीय कर्मचारी संघटनांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर निदर्शने केली. जुनी पेन्शन संदर्भात सरकारने आश्वासन देऊन 6 महिने उलटले असून अद्यापही ठोस निर्णय घेतला नसल्याने माझे कुटुंब माझी पेन्शन या शीर्षकाखाली 18 मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र जिल्हा शाखा सोलापूर, शासकीय निमशासकीय समितीमार्फत कर्मचाऱ्यांनी इशारा मोर्चा काढला. जुनी पेन्शन योजनेसहित 17 प्रलंबित मागण्यांसाठी 14 मार्च ते 20 मार्च पर्यंत कर्मचारी शिक्षकांनी संपाचे आंदोलन उभे करून संपूर्ण महाराष्ट्र दणाणून सोडला होता. कर्मचारी आणि शिक्षकांच्या या आंदोलनाने सरकारचे लक्ष वेधले होते. कर्मचाऱ्यांच्या एकजुटीमुळे सरकारने सुकाणू समितीसह चर्चा करून मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन दिले होते. कर्मचाऱ्यांनी आणि शिक्षकांनी मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्याने संप मागे घेतला. आश्वासन देऊन 6 महिने उलटले आहेत. अद्यापही जुनी पेन्शन संदर्भात सुकाणू समितीसह चर्चा करण्यात आलेली नाही. त्यामुळे सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांनी मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन पाळले नाही. सरकारच्या कारभारावर कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त करत दिलेल्या आश्वासनाकडे सरकारने पूर्तता न केल्यास 14 डिसेंबर 2023 पासून संपावर जाणार असल्याचा इशारा कर्मचारी संघटनेने दिला आहे. अरे पेन्शन आमच्या हक्काची, अरे पेन्शन तुमच्या हक्काची. 20 मार्चला जो संप स्थगित केलेला होता त्याच्या अनुषंगाने 3 महिने पूर्ण होऊन गेले, परंतु अद्याप शासनाने जो अहवाल तो अहवाल प्रसिद्ध केला नाही, अहवाल स्वीकारला नाही. जुनी पेन्शन सर्वांना सुरू केलेली नाही. आमच्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या वेतन त्रुटी जी आहे सगळ्यात महत्त्वाची मागणी आहे, त्या बाबतीत सुद्धा कुठलाही निर्णय झाला नाही. म्हणून समन्वय समितीने ठरवल्याप्रमाणे आज जिल्हा परिषद कर्मचारी सुद्धा आज या निदर्शनामध्ये सहभागी आहेत. आणि यानंतर जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर यानंतर 14 डिसेंबरला बेमुदत संपामध्ये सर्व जिल्हा परिषद राज्यातील सर्व जिल्हा परिषद कर्मचारी मुलांच्या माध्यमातून संपात सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर आमच्या सर्व शिक्षक कर्मचारी सुद्धा या ठिकाणी आजच्या या संपाच्या निदर्शनाच्या आंदोलनामध्ये त्यांचाही पाठिंबा आहे. रिक्त जागा त्वरित भराव्यात, अनुकंपा नोकर भरती विनाट करावी, 353 कायद्यामध्ये सुधारणा करण्यात आली होती. पूर्वीप्रमाणे तो तसा कायदा ठेवण्यात यावा. त्याचबरोबर नवीन शिक्षण धोरण रद्द करावं, अशा एकूण 8 मागण्या घेऊन या ठिकाणी आम्ही आंदोलनामधून उतरलेलो आहोत. जर सरकारने आमच्या मागणीकडे जर पेन्शनच्या मागणीकडे जर दुर्लक्ष केलं तर 14 मार्चपासून 14 डिसेंबरपासून राज्यामध्ये परत बेमुदत संप आम्हाला पुकारावा लागला. महानगरपालिकेच्या वतीने पाण्यासाठी महिलांसाठी पाणी नावाचा उपक्रम राबविण्याचे नियोजन करण्यात आले होते. गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय अमृत 2.0 अंतर्गत 7 नोव्हेंबर ते 9 नोव्हेंबर 2023 या कालावधीत जलदिवाळी साजरी करण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने पाण्यासाठी महिलांसाठी पाणी अभियान नावाचा उपक्रम राबवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून 50 महिलांना भवानीपेठ जलशुद्धीकरण इथे स्वयंसहाय्यता बचत गटातील महिलांना भेट देण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली होती. या भेटीमुळे त्यांना घरोघरी स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याच्या विविध प्रक्रियांची माहिती मिळाली. शिवाय नागरिकांना उच्च गुणवत्तेचे पाणी मिळेल याची खात्री करून घेणाऱ्या पाण्याच्या गुणवत्तेच्या चाचणी प्रक्रियेबद्दल त्यांना शिक्षित केले गेले.
पाण्याच्या पायाभूत सुविधांबाबत महिलांमध्ये आपलेपणा आणि मालकीची भावना वाढवणे हा या भेटीचा मुख्य उद्देश होता. शिवाय या भेटींमुळे महिलांना मुलाखतींच्या माध्यमातून संवाद साधण्याची संधी निर्माण झाली. सर्वसमावेशकता आणि सहभाग याला चालना मिळेल, तसेच एकूणच गटांमधील महिलांचा अनुभव वाढवण्यासाठी स्मृतिचिन्ह आणि महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तू भेट म्हणून देण्यात आल्या. सोलापूर मनपा आयुक्त शीतल तेली उगले यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, शहर प्रकल्प अधिकारी तथा उपायुक्त मच्छिंद्र घोलप, सार्वजनिक आरोग्य अभियंता विजय राठोड यांच्या सूचनेनुसार शहर अभियान व्यवस्थापक समीर मुलाणी, गिरीश तंबाखे, समुदाय संघटक शीलाताई वाघमारे, अंबादास जाधव, प्रियांका इंगळे, अरविंद महाले, वसीम शेख, साईप्रसाद पोळ, शशिकांत वाघमारे, नागेश क्षीरसागर यांनी परिश्रम घेतले. आपल्या जीवाची पर्वा न करता धो-धो पावसात देखील उपोषणकर्ते कॉम्रेड लक्ष्मण माळी आणि शहाबुद्दीन शेख यांनी कामगारांसाठी उपोषण सुरूच ठेवले. मध्यरात्री अचानक धो-धो पाऊस सुरू झाला. उपोषणकर्ते कॉम्रेड लक्ष्मण माळी व शहाबुद्दीन शेख त्या धो-धो पावसात भिजत राहिले, पण त्या ठिकाणाहून दुसरीकडे कुठे गेले नाहीत. हाकेच्या अंतरावर MIDC पोलीस ठाणे आहे. उपोषण ठिकाणीच ते ठाम बसले. गेल्या 4 दिवसांपासून ते अन्नत्याग आंदोलन करत आहेत. यंत्रमाग कामगारांना बोनस मिळवून देण्यासाठी आम्ही जीवाची पर्वा करणार नाही. वादळ, वारा, पाऊस आमच्यासाठी नवीन नाही. माणुसकी शून्य कारखानदार आमचा अंत पाहत आहेत. आमचे बेमुदत आमरण उपोषण कायम राहील. 1 इंचही मागे हटणार नाही, अशी ठाम भूमिका लाल बावटा यंत्रमाग कामगार युनियनची असल्याचे सांगितले. पोलिसांनी आग्रह केला की चला आपण पोलीस ठाण्यात मुक्काम करा, पण त्यांनी ते नाकारले. हे दोन्ही लढाऊ कार्यकर्ते वयाची 60 पार केलेले आहेत. यामध्ये लक्ष्मण माळी बुवा हे मधुमेह रुग्ण आहेत. यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता कामगारांच्या प्रती लाल बावट्याची बांधिलकी कायम राखली आहे. कुछ नहीं दिखाने आए अंधेरे में ऐसी करेंगे. राज्यातील विविध ग्रामपंचायतींवर अजित पवार गटाने घवघवीत यश संपादन केल्याने जल्लोष साजरा करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या वतीने महाराष्ट्रातील 451 ग्रामपंचायतींवर घवघवीत यश मिळाल्याने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून एकमेकास पेढा भरवून जल्लोष करण्यात आला. यावेळी हेमंत चौधरी, आनंद मुस्तारे, महेश निकंबे, इरफान शेख, रियाज शेख, भास्कर आडकी, आमिर शेख, तन्वीर गुलजार, इरफान शेख, MD अलमेहराज, आबादी राजे, किरण शिंदे, संतोष भाकरे आदी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. महाराष्ट्रात आपण आज ग्रामपंचायत सदस्याच्या निवडणुका बघितलेल्या आहेत. आज आदरणीय अजितदादाच्या नेतृत्वाखाली व प्रफुल्लभाई पटेल व सुनील तटकरे साहेब, छगन भुजबळ साहेब यांच्या माध्यमातून आपण आज निवडणुका झालेल्या आहेत. तरी आपण या महाराष्ट्रात 451 जागा आपल्या निवडून आलेल्या आहेत आणि आम्ही महाराष्ट्रात दाखवून दिलेलं आहे की राष्ट्रवादी अजितदादा गट हे 2 नंबरवर आलेले आहेत. तरी येणारा काळ जो खासदारकी इलेक्शन आहे आणि आमदारकी यातही आम्ही आता तशाच पद्धतीने महाराष्ट्रात 2 नंबर आमची सीट येतील आणि भविष्यात आमचं हे अजितदादांनाही आमच्या शुभेच्छा. सर्व हा जो विजय झाला आहे महाराष्ट्राच्या लोकजनतेचा झालेला आहे. कारण महाराष्ट्रातून अजितदादाची कामाची पद्धत सर्व या महाराष्ट्रातल्या लोकांना माहीत आहे. त्यामुळे हा विजय आमचा 100% झालेला आहे. येणाऱ्या महाराष्ट्रात राज्यसभा असो व लोकसभा असो आणि विधानसभा असो या निवडणुका आम्हीच पुन्हा महाराष्ट्रात 1 नंबरवर येण्याचे आम्ही जास्त प्रयत्न करू. भाजपाने टी राजासिंह लोध यांना उमेदवारी दिल्याने सोलापूर लोधी समाजाच्या वतीने बेडरपूल इथल्या अंबाबाई मंदिरामध्ये पूजा करून साकडे घालण्यात आले.
महाराष्ट्रातील समस्त लोधी समाज व सोलापूर लोधी समाज अध्यक्ष पंच मुरब्बी तसेच लोधी समाज सामुदायिक विवाह समिती व बालाजी मंदिर ट्रस्ट तसेच समस्त समाज बांधवांच्या वतीने हिंदू हृदय सम्राट टी राजसिंह लोध ठाकूर यांना हैदराबाद तेलंगणामधील घोषा महल विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टी यांनी सन्मानाने उमेदवारी दिलेली असून त्याबद्दल सोलापूर लोधी समाजाच्या वतीने बेडरपूल इथल्या अंबाबाई मंदिरात पूजा करून साकडे घालण्यात आले। यावेळी प्रमुख सल्लागार समाजातील पंच कुटुंब प्रमुख मुरब्बीगण व सर्व समाज बांधवांनी राजसिंह लोध ठाकूर हे पुन्हा आमदार व्हावेत आणि त्यांचे पूर्ण बहुमताने विजयी व्हावेत तसेच येत्या काळात त्यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री व्हावे याबाबत आई तुळजाभवानी मातेस महाआरती करून ऐतिहासिक विजयाची कामना करून देवी मातेला साकडे घातलेले आहे। जीतेगा भाई जीतेगा, राजा सिंह जीतेगा, जीतेगा भाई जीतेगा, राजा सिंह जीतेगा, जीतेगा भाई जीतेगा, राजा सिंह जीतेगा, जीतेगा भाई। हम तुम्हारे साथ हैं, राजा भाई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, हिंदू हृदय सम्राट राजा सिंह ठाकुर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, हिंदू हृदय सम्राट राजा सिंह ठाकुर आगे बढ़ो। यावेळी लोधी समाजाचे अध्यक्ष भगतसिंग कल्लावाले प्रमुख पाहुणे तसेच घनश्याम शिवसिंगवाले, हनुमान सिंग चौधरी, नागनाथ शिवसिंगवाले, बंसी सिंग कैयावाले, गुलजार शिवसिंगवाले, अर्जुन सिंग शिवसिंगवाले, राणू सिंग सतारेवाले, मकाराम कलबुर्गी, भारत मदनावाले, सुरेश गोरलेवाले, रमेश बंबेवाले, विठल सिंग शिवसिंगवाले, सीताराम थुक्कूवाले, देवी सिंग कैयावाले, चंचल आंबेवाले, लक्ष्मण चौधरी, अशोक कल्लावाले, विशाल बाबावाले, शंकर चौधरी, रवि कल्लावाले आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाज बांधव उपस्थित होते। की आन बान शान पूरे हिंदुस्तान की बुलंद आवाज़, हिंदुओं की बुलंद आवाज़ और तेलंगाना भाग्यनगर के जो नवनिर्वाचित अभी उम्मीदवार है लोधी समाज के, जो पिछले वक्त पूरे हैदराबाद सिटी में एकमेव उम्मीदवार जो निवड़ के आए थे, उनके पीछे पूरे महाराष्ट्र ही नहीं पूरे भारत के लोधी समाज उनके साथ है। सोलापुर लोधी समाज की ओर से आज माँ अम्बे जगदम्बे के चरण पर हमने लोधी समाज की ओर से उनके विजयी होने देश के हिंदू हृदय सम्राट राजा सिंह ठाकुर इनको बीजेपी में सम्मानजनक उम्मीदवारी देकर आंध्र के तेलंगाना के हैदराबाद सिटी में से भारतीय जनता पार्टी की उम्मीदवारी दी है। महाराष्ट्र के लोधी समाज की ओर से हमारे लोधी समाज के जात भाई राजा भाई इनको पूरी तरह महाराष्ट्र के लोधी समाज का और सोलापुर के पंचायत का ज्येष्ठ मुरब्बीगण का सभी का उनको पाठिंबा और आशीर्वाद है। इसी निमित्त में आज सोलापुर के लोधी समाज की ओर से आई तुळजा भवानी इनको साकडा डाला गया है। कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेची सीईओ मनीषा आव्हाळे यांच्यासोबत बैठक संपन्न झाली। जिल्हा परिषदेमधील सर्व संवर्गीय मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेच्या सोबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात झालेल्या बैठकीत प्रश्न मार्गी लावले जातील असे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी दिले। मुख्य कार्यकारी अधिकारी आव्हाळे उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांच्यासोबत कास्ट्राईब संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी विविध प्रश्नांवर चर्चा केली। यामध्ये मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली। कर्मचाऱ्यांच्या अपघात विम्याच्या सेवा पुस्तकात नोंदी घेणे, लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांचे गोपनीय अहवाल वेळापत्रकानुसार पुनर्विलोकन करणे आणि संबंधितांना बजावणे याबाबत सर्व खाते प्रमुखांना पत्रव्यवहार करून सूचना देण्यात येतील असे आश्वासन देण्यात आले। पेन्शन टक्क्यामध्ये देण्याच्या प्रक्रियेमध्ये सुधारणा करून पूर्ण पेन्शन देण्यात येईल याबाबत सुधारणा करण्यात येईल। भविष्य निर्वाह निधी, मेडिकल बिल, पगार बिल व पेन्शन प्रकरणे याबाबत ऑनलाईन सुविधा करण्यात येईल असेही आश्वासन देण्यात आले। अनुकंपा धोरणातील विसंगतीबाबत व सर्वसाधारण बदल्यांमधील काही बाबी सुधारण्याबाबत संघटनेच्या मागणीनुसार शासनाशी पत्रव्यवहार केला जाईल। वरील सर्व महत्त्वाच्या मागण्यांबाबत माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली। मागण्या मार्गी लावण्याचे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी दिले। यावेळी झालेल्या चर्चेत कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण क्षीरसागर, चंद्रकांत होळकर यांनी सहभाग घेतला, तर महासंघाचे जिल्हाध्यक्ष मनीष सुरवसे, सचिव अरविंद जेटीथोर,
उमाकांत राजगुरू, नरसिंह गायकवाड, कल्याण श्रावस्ती, भगवान चव्हाण, रमेश गायकवाड, राजश्री कांगरे आदींनी सहभाग नोंदवला. प्रशासनाच्या वतीने उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासन स्मिता पाटील, अधीक्षक सचिन साळुंखे, महेश केंद्रे, अरविंद सोनवले, मोहित वाघमारे, श्रीमती काटकर, श्रीमती सुतार उपस्थित होते. एनटीपीसीचा 49वा स्थापना दिन सोलापूर एनटीपीसी येथे केक कापून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. एनटीपीसीचा 49वा स्थापना दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या विशेष दिवसाच्या खऱ्या अर्थाने एनटीपीसी सोलापूर टाउनशिपमध्ये चैतन्यमय वातावरण निर्माण करण्यासाठी प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. एनटीपीसी सोलापूरने 48वा एनटीपीसी स्थापना दिवसाचे प्रमुख पाहुणे तपनकुमार बंदोपाध्याय, एचओपी सोलापूर यांच्या उपस्थितीत एनटीपीसी गीत आणि ध्वज फडकावून साजरा करण्यात आला. या शुभप्रसंगी बिपुल कुमार मुखोपाध्याय जीएम, VSN मूर्ती GM, प्रोजेक्ट नवीन कुमार अरोरा GM, मेंटेनन्स परिमल कुमार मिश्रा GM, ऑपरेशन सृजन महिला मंडळाच्या अध्यक्षा, SMMचे वरिष्ठ सदस्य, विभाग प्रमुख, संघटना आणि संघटनांचे प्रतिनिधी आणि CISF युनिटचे सदस्य उपस्थित होते. बंडोपाध्याय यांनी उपस्थितांना संबोधित करत स्टेशनच्या उल्लेखनीय कामगिरीचे कौतुक केले आणि ज्यांच्या योगदानामुळे संस्थेला नवीन उंचीवर नेले आहे त्या सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानले. केक कापून यावेळी स्थापना दिन साजरा करण्यात आला. 49व्या स्थापना दिनाच्या सन्मानार्थ सोलापूरच्या रहिवाशांनी जय एनटीपीसी असे उच्चारलेले एक विशेष मानवी साखळी तयार केली होती. कुटुंब माझी पेन्शन या शीर्षकाखाली 18 मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र जिल्हा शाखा सोलापूर, शासकीय निमशासकीय समितीमार्फत कर्मचाऱ्यांच्या वतीने इशारा मोर्चा काढण्यात आला. एकच मिशन जुनी पेन्शन अशा विविध घोषणा देत विविध शासकीय कर्मचारी संघटनांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर एकत्रित येऊन निदर्शने आंदोलन केली. दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून शासकीय कर्मचाऱ्यांचा प्रश्न प्रलंबित असून मध्यंतरी कामबंद आंदोलन केल्यानंतर यावर तोडगा काढू असे आश्वासन सरकारने कर्मचारी संघटनांना दिले होते, परंतु याबाबत सरकारने कोणतीही ठोस उपाययोजना न केल्याने शासकीय कर्मचारी संघटनांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला आहे. दरम्यान याबाबत संघटनेचे शंतनू गायकवाड यांनी अधिक माहिती देताना सरकारने जर याबाबत योग्य निर्णय घेतला नाही तर आंदोलनाचा इशारा दिला आहे. यावेळी विविध शासकीय कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी एकत्रित येत घोषणा दिल्या. त्यावेळेस राज्यामध्ये पेन्शन जुनी पेन्शन मिळावी या मागणीसाठी 6 दिवस आम्हाला संप करावा लागला. त्यावेळेस सरकारने विनंती केली होती की आम्ही तुम्हाला लवकरात लवकर जुनी पेन्शन देऊ. त्या संदर्भामध्ये एक समिती गठीत केली होती. त्याचा अहवाल 3 महिन्यामध्ये येईल आणि तुम्हाला पेन्शनचा निर्णय दिला जाईल. परंतु गेले 6 महिने झालं त्या समितीचा अद्याप अहवाल आला नाही. त्या अनुषंगाने वारंवार संघटनेच्या माध्यमातून आम्ही पाठपुरावा केला, पण कोणत्याही प्रकारे आम्हाला निर्णय न आल्यामुळं नाविलाजाचं आज राज्यामध्ये पूर्ण जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालयावरती जुनी पेन्शन मिळावी या मागणीसाठी, त्याचबरोबर त्याच्यासोबतच्या 7 मागण्या आहेत. अनुकंपा नोकर भरती विनाअट सुरू करावी, सरळ सेवाच्या भरत्या सुरू कराव्यात, जे आता नवीन शिक्षण धोरण आलेलं आहे ते रद्द करावं, 353च्या कायद्यामध्ये सुधारणा पूर्वीपर्यंत करावी, जी सुधारणा केली होती ते रद्द करून पूर्वीप्रमाणे करावी, अशा मागण्या घेऊन आम्ही आज या ठिकाणी उतरलेलो आहोत. सरकारला आमचा इशारा आहे की आमच्या जुनी पेन्शनच्या प्रामुख्याच्या मागणीनं जर विचार नाही केला तर 14 डिसेंबरपासून राज्यामध्ये बेमुदत संप पुकारावा लागणार आहे. तुळजापूर तालुक्यातील फुलवाडी येथील राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्यावर प्रवासी तसेच वाहन चालकांना कुठल्याही प्रकारच्या सुविधा उपलब्ध नाहीत. तुळजापूर तालुक्यातील फुलवाडी येथील राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्यावर प्रवासी तसेच वाहन चालकांना कुठल्याही प्रकारच्या सुविधा उपलब्ध नाहीत. टोल नाक्यावरील स्वच्छतागृहात पाण्याची व्यवस्था नसल्याने स्वच्छतागृह घाणीने भरले आहे. वाहन चालकांकडून टोल वसूल करणाऱ्या कंपनीने टोल नाक्यावर वाहन चालक व प्रवाशांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे बंधनकारक असताना या टोल नाक्यावर वाहन चालक व प्रवाशांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून न देणाऱ्या टोल कंपनीवर राष्ट्रीय महामार्ग विभागाने तात्काळ कारवाई करावी अशी मागणी होत आहे. या टोल नाक्यावर टोल वसुली जोरात सुरू आहे. जी कंपनी टोल वसुली करत आहे ती कंपनी या टोल नाक्यावर वाहन चालक व प्रवाशांना मूलभूत सुविधा पुरवण्यात अपयशी ठरली आहे.
टोल नाक्यावर असलेल्या स्वच्छतागृहात पाण्याची व्यवस्था नाही. पुरुष महिलांच्या स्वच्छतागृहात पाण्याची व्यवस्था नसल्याने दुर्गंधी सुटली आहे. टोल वसूल करताना कंपनीने टोल नाक्यावर प्रवाशांना अशा सुविधा पुरवणे बंधनकारक आहे. मात्र टोल नाक्यावरची अवस्था अतिशय वाईट आहे. टोल वसूल करण्यात मग्न असणारी कंपनी सुविधा उपलब्ध करून देण्याकडे मात्र दुर्लक्ष करत आहे. टोल नाक्यावर अशी अवस्था असताना राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांचेही याकडे लक्ष नसल्याचे दिसून येत आहे. बातमीपत्रात शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. जुनी पेन्शन योजनेसाठी विविध शासकीय कर्मचारी आक्रमक. पेन्शन योजना लागू करा अन्यथा काम बंद आंदोलनाचा दिला इशारा. महापालिकेच्या वतीने पाण्यासाठी महिलांसाठी पाणी अभियानाचे घेतले उपक्रम. भवानी पेठेतल्या पाणी गिरणीत केली महिलांनी पाहणी. आणि कामगारांच्या बोनससाठी उपोषणकर्ते पावसात भिजले. आपल्या जीवाची पर्वा न करता धो-धो पावसात भिजून सुरू ठेवले आमरण उपोषण. या बातम्यांसह इथेच थांबूया. पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत ताज्या घटना घडामोडींचा आढावा घेत रहा आणि पाहत रहा सत्याचा अचूक वेध वृत्तवेध. नमस्कार.